सावित्रीने सत्यवानाच्या प्राण वाचवण्यासाठी उपासना आराधना केली आणि आपल्या आराधनेने उपासनेने यमराजाला संतुष्ट करून घेतले होते। आणि तो वृक्ष जो होता, ज्या वृक्षाखाली सत्यवानाचा प्राण वापस आला, तो म्हणजेच वडाचा झाड। वडाच्या झाडाची तिने पूजा केली आणि यथाशक्ती उपवास करून त्या झाडाची पूजा करून आपला व्रत हा संपवला होता। आणि त्या दिवसापासून सौभाग्यवती महिला या वडाच्या झाडाची पूजा करत असतात। वटपौर्णिमा हा सण येणार आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या करायच्या नसतात। तुम्ही जरी उपवास करत आहेत, पण त्या उपवासाचं, त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून काही गोष्टी आपण नक्कीच टाळायला पाहिजे। तसेच आपला मासिक धर्म आला तर काय करावं, आपण उपवास कसा करावा, गर्भवती महिला असतील तर त्यांनी वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा, तसेच तुम्हाला सांगेल आपण नियम अटी जर बघितल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने जो नियम असतो तो म्हणजेच काय, तर वडाचं झाड जे असतं, झाडाचीच पूजा आपल्याला करायची असते। फांदी तोडून आणल्यानंतर ते वडाच्या झाडाची पूजा केल्याचं पुण्यप्राप्ती मिळण्यापेक्षा ते आपल्या हातून पाप घडत असतं आणि त्या वृक्षाचं आयुष्य कमी होत असतं। म्हणून कधीही ही चूक करू नका। याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती देण्यात आलेली आहे। नक्कीच खाली लिंक दिलेली आहे, तिला क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।